हरि हरि ब्रह्मधर्षि या देव्या
Stop. Hey, लक्ष ठेव. चला
भ्रमधरची या देहाचा भ्रम धरशी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा भावा. भ्रमधरशी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. बाप रुक्मा देवी अभय करू बाप रुक्मा देवी अभय करू. ठेविला मस्तकी ठेविला हा निर्धारू. पडवणी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. विठ्ठल
हातचा बरोबर नाही, इथं भीड नाही, घेणार नाही देणार नाही, भीड कशाची? तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी. इथं कशाला आलो? तुमच्या घरी नाही काय काही? इथं कशाला लागते? त्याच कारण आहे, संधी, संध्या, स्नान आणि भोजन एकदा झालं पाहिजे. तुम्ही एवढे वाघ माणसं कशाला आली? काहीतरी मिळेल म्हणून, आणि त्याच्यामध्ये हातचा गेल्यावर हिशोब बरोबर होईल का? विठ्ठल असं दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे सेवा आलेली आहे, तुम्ही सर्वांनी ठेवलेली आहे. दरवर्षी सेवा आहे माझी ह्याच एकादशीला. आणि सेवेमध्ये कसलाच प्रकार नाही, जेवण नाही, देवाण नाही, चांगलं म्हणा वाईट म्हणा, काही गरजच नाही. निष्काम निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, मोकळ्या लाविजे पाठो वाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. तशी तुम्ही हरिप्रिया. तुमच्या गावातून तुमची स्तुती करून असं नाही, तुम्ही हरिप्रिय आहात. कसे हरिप्रिय आहात? हरी प्रत्यक्षात तुमच्या गावात नाही म्हणणारा असा कोणी मिळेल का? नाही. छत्री आहे का? पलंग आहे का तुम्हाला? पती नाही, पलंग नाही. का नाही? माडी नाही. का नाही? जबरदस्त बो आहे. इथं काय आगाव बोलायची गरजच नाही, त्याला आवडेल असं बोलावं लागेल. आणि त्याच्या विरुद्ध जर बोललो तर ते तयारच आहे. अशा प्रकारे असो, थोडा आवमेळ होत असल्यामुळे एवढे शब्द दोन बोललो, बोलायची काही गरज नाही. माझ्याकडे आलेली सेवा ही प्रेमाची आणि निष्काम आहे. कसलाच याच्यात कामिक विचार नाही, तुमचा नाही आणि माझा नाही. मीच मोठा होऊन जाणार नाही, तुमचा सुद्धा नाही, तुम्हाला तशी अपेक्षा नाही. पण आता पडलेली आवड आणि इंद्रिया सकाळ असं लोकांचं काम झाले. चालविती व्यवहार सत्य म्हणून, सत्य म्हणून चाललंय, पण सगळं असत्यच व्हायले. ज्याचे कर्म त्याला भोगावं लागते, लक्षात ठेवा. जे तुमचं भोग आहे ते भोग तुम्हाला चुकणार नाही, म्हणून सगळं शास्त्राच्या विरुद्ध चाललंय. परमार्थामध्ये देवाण घेवाण नाहीच, कुठंच नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्ही पहा, देवाण घेवाण नाही. तुका म्हणे द्रव्य घेती, लक्षात ठेवा, आणि देती तेही नरका जाते. तर कुठं चालवतो आपण? बघा ना. आम्हाला आवडत नाहीत पैसे, कोण म्हणते? खूप प्रयत्न केले मी सुद्धा, फार माइंडेड माणूस आहे. 75चा BA, नोकरीचा त्याग केला, मंडळीचा त्याग केला, सांगायची गरज नाही. आणि इकडं घुसलो, याच्यामध्ये थोडा प्रयत्न केला पैसे कमवण्याचा,
पण प्रारब्धी जोडी धन, प्रारब्धी वाढी मान, अन्न आच्छादन प्रारब्ध आधी. सगळं प्रारब्धावर असते बरं, लक्षात अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, ते प्रारब्ध होत असते, लक्षात ठेवा. म्हणून आज तुम्हाला वाटत असेल इतकुसाचा अभंग आहे, उग थोडा आहे, 3 चरणाचा अभंग आहे, आणि ते चरण बी आखूड आखूड, बोटके बोटके. हे आधी कळावं बरं का, अभंग लक्षात यावं, हे नाही. पण तू बोलणारा वक्तृत्व काय केलं त्याच्यावर हे कळत असते. बोटका बोटका अभंग आहे, सरळ कुठे नाही. आणि 3 चरणाचा अभंग आहे. 3 चरणामध्ये ब्रह्मांड बसले, सगळं ब्रह्मांड. ब्रह्मांड केवढे कोल्हाबाई, केवढं बसले या 3 बोटक्या बोटक्या शब्दामध्ये. बर का, असा प्रकारे सूर्यबिंब काही एवढा आहे, बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य ठोकरे. त्याप्रमाणे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवारे. आजचे शब्द तर सूर्यबिंब दिसायला लहान दिसतं, पण त्रैलोकामध्ये त्याचा प्रकाश पडून पुन्हा उरतोय. तसे हे आजचे जे तुकडे आहेत अभंगाचे, ज्ञानेश्वर महाराजांची लिपी आहे बर काय, दुसरा संत नाही. आणि ह्या तुकड्यामध्ये एवढं ब्रह्मांड बसलेले बघा. इतका जहाला अभंग आहे. अभंग म्हणजे कधी भंग न पावणारी, अभंग ज्याचा कधी भंग होत नाही. अभंग सगळे चांगलेच असतात, पण त्याच्यामध्ये विशेष मला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला काहीतरी बोलावं लागेल की नाही. कशाला कंबर बांधली सांग मग आम्हाला, हे माणसाच्या लक्षात यावं. म्हणून बिंब तरी बचके एवढे प्रमाण निघून गेलं, असा हा प्रकार आहे. तसे शब्द पहा कसे. भ्रम, भ्रम धरसी या देहाचा. बघा हे इथं आला, या मडक्याला आलं. प्रत्येक व्यक्तीचा भ्रम आहे या शरीरावर. महाराज म्हणले हे भ्रम सोडून दे तू, भ्रमधरशी या देहाचा. मग काय काय करायचं. विठ्ठल म्हणे कारे वाचा. ह्या शरीराने फक्त विठ्ठल म्हणायचे तुला. हे भ्रम सोडून दे. विठ्ठल म्हणण्याकरता लाजू नको तू. विठ्ठल म्हणे कारे वाचा. वाचन का म्हणणार नाहीस तू विठ्ठल. वाचेमध्ये एवढी ताकद आहे, मी समजावून सांगणार आहे तुम्हाला. थोडी सेवा करणार आहे, पण तुम्हाला आवडेल अशी करणार आहे. जास्त बका नाही वाचायला, पण ती काही बोला काही शिकवा लोकांना, तसं नाही. थोडंच पण तुम्हाला गोड वाटावं अशी माझी मनाची इच्छा प्रतिपादन तुमच्या पुढे करायला लागलो. विठ्ठल म्हणे कारे वाचा. अरे वाचन विठ्ठल का म्हणत नाहीस. भ्रम धरू नको. आहे शरीरावर मोह ठेवू नको. शरीरावर मोह ठेवणं बरोबर नाही. या शरीराला कसं भासावं माणसाला बर का.
नित्य मृत्यू जाणे समीप, न आणि अल्प देह सुख. दररोज आपण आरशामध्ये गंध लावतो पाहतोच ना, त्यावेळेस वाटावं नित्य मृत्यू जाणे, माझा मृत्यू जवळ जवळ यायलाय असं वाटावं. काम झालं त्याच, चांगला जातो तू. न मानी अल्प देह सुख, या देहाचं सुख मानितच नाही. आणि आरशात पाहिल्या म्हणतो एक दिन ऐसा आएगा तो सब छोड़ के चला जाना पडेगा. विठ्ठल या देहाला असं वाटलं पाहिजे. सोपं वाटायले तुम्हाला, याच्यात लय मजा भरलेली. फार मोठा भावार्थ आहे, ते तुमच्या पुढे मी ठेवणार आहे. गीतेच्या आधारे संतांच्या वाक्याने ठेवणार आहे. जसं आता बोलायलो असं तुम्हाला कळायला पाहिजे पटकन. बरोबर आहे गड्या, हे काही बोलणं नाही महाराज. नाही मस्तीत महाराज नाही हो, आमच्यापेक्षा महार बरे. तुकाराम मध्ये अत्यंत ही बरे, भाड खाईना जननीची, महार माईची भाड खायन. पण हे महात्मे भाड खाल्ल्याशिवाय राहीन. विठ्ठल महाराज म्हणजे पडून जाईल कलेवर. कलेवर म्हणजे हे शरीर, याला कलेवर म्हटले. कला म्हणजे हे शरीर. पडून जाईल कलेवर, हे पडणारच एके दिवशी. कवा पडत त्याचा पत्ताच नाही. मी तर भ्यायलो बाबा, आमचे फार जुने मित्र आहेत. त्याला भरपूर आयुष्य, मलाही भरपूर आयुष्य. भ्यायलो मी. तेव्हाच बंदूक होती माझ्याजवळ, त्या मस्तीमध्ये भेलो नाही. पण आता भीती वाटायली. का भीती वाटायली? की दिसणाऱ्या ज्या मूर्ती आहेत, दिसणारे जे महात्मे आहेत, हे संपणार आहेत. आपण कुठं जाणार आहेत कोणाला माहित. ही धसकी बसली. आता जन्म घेणे लागे वासनेच्या, वासना कुठकर फटकार हाणीन. आता तिची काळजी लागली. मस्तीमध्ये काहीच वाटलं नाही. 40 वर्ष विठ्ठल जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पाच सार. सार म्हणजे लोणी. हे जे आहे ना, हे लोणी तुम्हाला सार काढवायचे तुमच्या तोंडात. लोणी काढवायचे. लोक कळविल्यावर तूप होते है की नाही. आणि तूप खरं कळविल्या की नाही चांगलं असा घमघम वास सुटते नाही काय. या तोंडामध्ये तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आज राम येणार नाही, कृष्ण येणार नाही, काय एकच विठ्ठल येणार. हे अशा आरबुजे गरबुजे गोळा करायचे नाहीत. ह्या तोंडाने फक्त तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि मग काय होते आपण पुढे पाहू. म्हणजे ह्या तोंडामध्ये किती ताकद आहे. प्रमाण देऊ का? पांडुरंगाचा नमस्कार केला नाही, एक प्रमाण देतो. पांडुरंगाला नमस्कार करू, मग अभंग येऊ थोडं. या तोंडामध्ये किती ताकद आहे. वाचा सिद्धी चतुर्थेच. कळू अथवा न कळू, प्रमाणबद्ध बोलणार आहे. वाचा सिद्धी झाली ना, जळजाव म्हणलं की जळते. पण त्याला 4 जिंकावे लागतात, लक्षात ठेवा. 4थी पास व्हावं लागते. हे विषय तुमच्याकडे नाहीच. बालवाडी सांगावं लागेल, 1-2 शिकवावं लागते. पर्यावरण म्हणजे पहिलवारी, दुसरी, तिसरी, 4थी, अशा प्रकारे. इकडे आलेच नाहीत हे लोक. केवढा आहे महात्मा, इकडे आलाच नाही.
बालवाडीतच सगळे गुंग आहेत. तितकं जायचं नाही मला, ती सांगणार नाही मी तेवढं. बालवाडीमध्ये गुंग आहेत. तत्ता बाबा सुरूच कुठे दणका चाललाय, बघायचंच काम नाही. सगळे बालवाडीतले लोक आहेत. आणि वाच्या सिद्धी करायची असेल तर 4थी पास व्हावं लागते. वाच्या सिद्धी चतुर्थेच 4थी पास. आणि निष्कामला एकच दिवस पहिल्या वर्गात गेला की निष्काम झाला. पहिल्या वर्गातच कोणी नाही तर 4थी पास केव्हा होईल? एक अंगुलो कृत्यो निनो पाले निष्कामता मता. घ्या प्रमाण, दिलं प्रमाण तुम्हाला. तुम्हाला कळत नाही हे प्रमाण, वेदाचं प्रमाण आहे. निष्कामचं प्रमाण दिलं मी. इकडे लोक नाहीत निष्काम. कोण आहे? काय का बरं? चला बोगस पसार आहे की नाही? यावं तुम्हाला मी झोपवावं आणि महाराज म्हणून महार होऊन बाहेर निघावं. महाराज तर नाही. काय भीती काय? पण आपण मी त्याच्यामध्येच चालू. जरा विषय बदला ना, नका देऊ ना. काय होत नाही, सगळं बरोबर चालतंय. नका देऊ, नका येऊ द्या एखादा. काय काय त्या कोणला आपल्याजवळ बोलू? दुसऱ्याचं घेतो ते तुम्हाला काय देणार आहे? लक्षात ठेवा. दुसऱ्याचं खातो पितो सगळं करतो दुसऱ्याच्या जीवावर. गोसाई आलं म्हणतो मजा शिरतो. काय आलं इकडं आलं, मी आलो गे, मजा शिरतो, झोळी भली मोठी भरतो. काय काय देणार आहे ते? आम्ही त्याला महाराज म्हणे. मूर्ख आहेस तू, कशाला शहाणा झालास? विठ्ठल बाप रुक्मा देवी अभय करू, मस्तकी ठेविला हा निर्धारू. निश्चित कृपा होणार आहे. तुम्हाला फक्त एकच काम करावं लागलंय. कोणतं? ते प्रमाण देतो म्हणून वाचेच. वाचेची आळा कवळिले ब्रह्म, वाचेची आळा कवळिले ब्रह्म, प्रकट काय प्रमाण दिलं? दिलं बरोबर दिलं. बरोबर आम्ही सांगायला मग बरोबर काम करून टाकलं. वाचेची आळा, शेतकरी जसा आळा देतो ना, पेंडीला आळा, 15 बाऱ्या पेंडी फेकली तरी सुटत काय? तुला काय माहिती? वाचेची आळा कवळिले ब्रह्म, चुकविला श्रम, पृथकतो. भाग गेला शिन गेला, आनंद होतो. लक्षात ठेवा. त्या वाचेनं ब्रह्म आकळल्या जाते. ब्रह्म म्हणजे साधी गोष्ट नाही. वाटवर पडलं ना ब्रह्म नाही. हे तुम्हाला हे ब्रह्मच लाग नाही. माडी बांध म्हणा एखाद्याला, मस्तीनं पलंग आण म्हणावं, मस्तीनं छत्री आण म्हणावं, मस्तीनं चुना लाव म्हणावं, बेदार सुटे गेली आहे. हे ब्रह्म आहे. आपल्या वाचेनं ब्रह्म आपलंस करता येते. फक्त त्या वाचेला सवय लावायची. काय? विठ्ठल 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 विठ्ठल. ते आला कुठून सांगतो ना ते. असा हा प्रकारे वाचेमध्ये एवढी ताकद आहे. थोडक्यात मतीचा अर्थ अभंगाचा थोडक्यात तुमच्या पुढे ठेवला. पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांची कृपा झाली कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुम्हा. पांडुरंगाला आपला नमस्कार झाला. पवित्राणाम पवित्रमिव मंगलानांच मंगलम. सगळ्यात मंगल परमात्मा पांडुरंग आहे. बळ्या माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव. सगळ्या देवाचा देव असला तर पांडुरंग आहे. लक्षात भगवंत परमात्मा आहे. सर्वांचा मायबाप आहे. सर्वाचा आधी करता आहे. सृष्टीचा आधी करता आहे. असे हे ब्रह्म असणार आपल्या वाचन आपलंस करता येते. महाराज तुम्ही 40 वर्षापासून विठ्ठल म्हणालात ब्रह्म आकळलं का तुम्हाला? नाही तर कसं मग कशावर बोलायलो? कोण म्हणते नाही आकळलं? हे आकळे नकळे ते कळो येईल उगरे नामी विठ्ठल एकाच. न दिसे ते दिशो येईल उगले नामी विठ्ठले. न दिसणारी गोष्ट दिसणार. न भेटे ते भेटो येईल उगले नामी विठ्ठले. काय पाहिजे तुम्हाला? अजून काय पाहिजे? न दिसणारी गोष्ट, न कळणारी गोष्ट, न भेटणारी गोष्ट. आता तुम्हाला पाहिजे काय आणखी? अविनाश ब्रह्म मिळते नामानं. विठ्ठल नामामध्ये भरपूर अशी ताकद आहे. काय सांग मैं कोई नामाचा महिमा सांगा. नामाचा महिमा सांगा. नाम तो सब कुछ लिया रे ठक ठक होणारे चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद उद्धरे वो नाम कुछ और फिर बताओ. कहा बता दूं? हमारे पास कुछ नहीं चाहिए तो क्या बताएंगे? शब्द सोपटे भरुणी वदना परिभ्रमणा करकरीत बिनुसाचा खाना कर कर वाजायला लागले. ऊसच नाही ना रस कुठून निघेल? आणि त्याच्यातच माणसं रथ मजा मारायली. अरे काय मजा? काहीच नाही. म्हणजे लक्षात ठेवा असा हा प्रकार आहे. पण पांडुरंगाला आपला नमस्कार झाला. आता पांडुरंग बघू आता काय आणखीन तर थोडं मला काहीतरी तुम्हाला देऊन जा वाटायला. अभंगाच्या बाहेर नाही, अभंगामधूनच आहे. पण अभंगात अर्धवट बसते. ते एक प्रमाण देऊन त्या प्रमाणामधून तुम्हाला मस्तपैकी शिकविणार आहे. सगळ्याच्या कामाचंही निस्ता आम्ही बोंबलाव शिमगा आणि तू म्हणा याला काही कळलं म्हणून बोंबलाय रे. पोरं बोंबलतात काही म्हणतात बाया माणसाला. तेव्हा दाद्या मूर्खाला काय कळायला? उगा शेंबड काही म्हण. खरं त्याला काही कळलं? म्हणणाऱ्याला कुठं कळायले? ऐकणारा त्याला बी काही कळलं. म्हणजे दोघी सारखेच झाले. बोंबलणाऱ्या त्याला बोंबलायला त्याला कळणं म्हणून बोंबलायलाय आणि जे ऐकायला त्याला खरंच कळण म्हणून म्हणून द्यायला देऊ का मग द्या. चेंबड्याला काही कळत नाही. तुला नाही कळत काय? असा प्रकार आहे. आता मला काय म्हणत मी कुणकडे जाणार होतो? तुम्हाला म्हणतो कुठं तरी जाय. हा काहीतरी मला द्यायचे. मग हा देह आता कुठून आला कसा? याला धरून चिटकून जर असं खानावळ आहे थोडी ठिगळला असं. लुगड्याला ठिगळ असतंय ना तसं वाटू तुला काय? आता लय ठिगळ झाले. एक लुगडं 5 रंगाचं. पहिलं तरी नव्हतं म्हणून काय ते चिवित होत्या बाय. त्याला गरीब म्हणायचे गरीब. आता सगळेच गरीब. राशन येते की नाही तुम्हाला? मग तुम्ही श्रीमंत आहेत का? एवढा मोठा बुवा सुद्धा पिशवी घेऊन चाल. तुका म्हणे म्हणण्यापेक्षा मोदी म्हणेच म्हणावं लागेल. विठ्ठल कोणाचे हे घर हा देह कोणा
कस काय प्रमाण वाटलं दोस्त? हा एवढं मीटिंग आहे आपली. बरं वाटले की नाही? तुम्हाला वाटलं काय होते की कशाला मोठी मोठी? अरे बुवा, कसं वाटलं प्रमाण? भजन म्हणून वाटलं का नाही? मग भजन कोणतं असते? हेच असते. चला, कोणाचेही घर हा देह कोणाचा, देहासाठी घर घेतलं बघा. तुम्हाला देह समजावून सांगण्यासाठी घर हातचा घेतला मी. आपण खरं बोलतो असतो, कोणी काही म्हणलं. घर आहे का आपल्या अभंगात? नाही. आपल्या अभंगामध्ये देह. मग घराचे काय संबंध आहे? घराचा संबंध येतोच की हो. अहो, आपल्या शेजारीचा आंभार आहे, त्याचं नाव निघतं की नाही? महाराज तुमच्या शेजारीचा आंभार लई तरच द्यायला आम्हाला. हो, भावती नाही काय नाही, पण बोलते की नाही तुमच्या शेजारीचा आंभार लईच आम्हाला सळवायला. हो, तसं हे घर का घेतलं हे तुम्हाला कळावं. हा, हे कशासाठी घेतलं? या देहासाठी घेतलं. लक्षात ठेवा. काही शब्द तुम्हाला सांगायचे का? त्याचं विश्लेषण करून दाखवणं भाया. हे मला शब्द आहे, तुम्हाला नाही. बका 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 अनंत वाचा भरती बर तया कायचा गोपाळ तया कायचा दयाळ पाळे हरी. असं प्रकारे. म्हणून कोणाचं घर आहे? घर आपलं नाही. ज्ञानदेवा घर चिदानंदी. थोडक्यात सांगा, ज्ञानेश्वराचं घर कोणते? चिदानंद. चिदानंद, सचिदानंद पदवी, चिदानंद घोर अपार. इतके लोक तरले. ज्ञानदेवा घर चिदानंदी. अपार 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 वानर तरलेच. खूप वानर तरले. अनंत भक्तराशी तरले वानर. ज्ञानदेवा घर चिदानंदी. शाबास विठ्ठल.
आणखी एक घर सांगतो तुम्हाला, देवाचं घर. ज्ञानेश्वर महाराज संत देवच आहेत ना. आली घरी 15वा अध्याय बघा. न तद भासते सूर्यो न शशांको यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते माझं घर आहे. कोणाचं? आमचं की बोबळे तुम्हाला देव मिळाला काय आहे तुला? त्याला सूर्य जाणू शकत नाही, पाहू शकत नाही, चंद्र पाहू शकत नाही, असं त्या देवाचं घर आहे. आणि ते देव करून घ्या म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा. तिच्या घराचाच पत्ता नाही, याच्या बापाचा देव पडलाय काय त्याला मेळ नाही. काही लोकांना शब्दच येत नाहीत, काही लोकांना शब्द येतात, काही लोकांना शब्दाचा अर्थ कळत नाही, काही लोकांना शब्दाचा अर्थ कळतो, काही लोकांना शब्दाचा अर्थ कळतो पण समन्वय लावता येत नाही, काही लोकांना समन्वय लावता येते पण बांधत नाही अंगावर. पण काही लोकांच्या अंगावर बांधतय, विद्वान आहे, जसा वागत नाही. सगळी फुटाफुटीच आहे की बेगलच केलं सगळं. मग खेळून उपयोग काय? नाही, थोडंच खेळा पण चांगलं खेळा, लक्षात ठेवा. असा हा प्रकार. म्हणून कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. मग आपलं घर ते हेच आहे. खरं घर आपल्याला हे माहिती. पण हे आता आपले घर आहेत की नाही? आता मोदीने तुम्हाला घर दिले की नाही? तुम्हाला आहे की नाही? फक्त बस चलू द्या गेला. लय म्हणजे आमची चालली दे. आमच्या नरशिवाला दे म्हणा, मोदीला दे म्हणा माडी बांधून. तो आत्ताच काढते. लय मोठा देव आहे तुमचा. अरे बाप, या गावात तुमचा जन्म झाला. मला स्तुती करायची नाही. माझा मित्र पुढे माझ्या बसलाय. आयुष्य भरपूर आहे त्याला आणि मला सुद्धा भरपूर आहे. त्याच्याकडे बघून कीर्तन करायला प्रेमानं विठ्ठल. आम्ही घर बांधलंय ना, सगळे बांधले घर. आता पटपट सांगतो घराचं बरं का. मुद्दाम सगळे मंडळी लक्षात ठेवा. मी अभ्यास केलेला आहे आणि ते तुम्हाला सांगायलो. मोठाडपणा महाराज म्हणणं मला खेटर खाऊन घरला जाणं अशातला प्रकार नाही बरं का. ते अभ्यास करून सांगितले तुम्हाला. मोदी जे घर द्यायलाय, आता जे तुम्ही घर बांधणार आहेत ते माझ्या म्हणण्याप्रमाणे बांधा. लक्षात ठेवा. पुन्हा कीर्तन मोड्या सांगतो समजावून, पण आता तर ऐकून घ्या. मिळाली स्कीम, पैसे मिळाले, ठीक आहे, पण घर बांधण्याचा महिना मिळाला नाही. घर बांधण्याचा महिना म्हणजे का? लक्षात आलं तुमच्या? कोणत्या महिन्यामध्ये घर बांधावं ते महिना आम्हाला कळणार नाही. बऱ्याचशा लोकांचे नुकसान व्हायला लागले. हे खरं ज्ञान आहे. हा, चैत्र महिन्यामध्ये घर बांधलं. चैत्र महिना पाडव्याचा दिवस, मुहूर्त हे चांगलं, 3.5 मुहूर्तापैकी आहे. ठीक आहे, चैत्र महिना चांगला आहे. त्या महिन्यात जर घर बांधलं, त्या घरामध्ये फक्त गाई म्हशी जास्त होतात. त्या घरामध्ये त्या मालकाला गाई म्हशीचं कमीच पडणार नाही. हे एक लक्षात ठेवा. पटकन 12 करणार आहे, पटकन मला ह्याच्यावर याच्या मड्यावर. हा, हे बी गुडगुडी तुम्हाला असं समजावून सांगणार आहे. तुम्हाला अरे खरंच केलं महाराजांनी कीर्तन. वैशाख महिना, चैत्र गेला, गाई म्हशीत. वैशाख महिन्यामध्ये जर घर बांधलं तर धनाची प्राप्ती. कुणकुणतरी येणार, बुडाल्याला येणार, गवसणार, एका दोस्त आणून ठेवील, काही सडबड होईल. वैशाख महिन्यामध्ये घर जर बांधलं तर धनाची प्राप्ती. आता धन 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 धनच झाले गो. वडाचे चालू, चटकीच चालू आहे जिकडे तिकडे. चटकी माहिती का तुम्हाला? चटकी महाराज तुम्ही चटकी शिकून घ्या. तुम्ही लय दिंडीला खर्च केलाय व भलती दिंडी तुम्ही. लय मोठा नंबर बी हल्ला दिंडी आधी केलंय, आती झाली हजाबर. पण आता माझ्याला का पारच नाही. हे लांबून कळतंय आम्हाला वारी नाही काय नाही. आणि मी म्हणाला काय घोर नाही म्हणा तुला. काय घोर आहे?
त्याच्यात मी आहे का तुम्हाला? मी 10 रुपये मागितले, मी म्हणले मी तुम्हाला दिंडीला देतो. तर चला आता द्वैशाख मध्ये घर बांधलं घर, धनाची प्राप्ती होती, लक्षात ठेवा. ध्यान ठेवा. मोदीचं घर बांधायचंय तुम्हा आम्हाला, मला आले घर. मी पोराला म्हणलो ह्या महिन्यात घर बांधू नका, तुमच्या देखतच मी मरण आहे त्याच्यात. पण ती महिना सांगतो म्हणलं, ती ऐकत नाही पोरं. मला मागून म्हणले तुमच्या म्हणण्याप्रमाणे पटकन मारताल, झोपड्यात वाचलोय. चला हा दुर्वाशा झाल्या का? ज्येष्ठ महिन्यामध्ये घर बांधणार बाबा, ते घर कधी ना कधी वसाडच पडणार. मंदिरासारखं काय असत? मंदिरावरी लोक हात जोडतात, काय काय घालून मंदिरच आहे. अरे वा, राहत घर आहे पण वसाड का? त्या महिन्याचा परिणाम. अशा ज्येष्ठ आषाढ बापा, आषाढ महिना एवढा नंबरी आहे. जे बांधतय ते मुख्य जे मालक असेल ना धूर, तिलाच खलास करते. हा घर बांधू देते. हा हे म्हणते बालक 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 बालक. एक दिवशी तो हालविदा शाही शहीदा, हालविदा, याच्या हालविदा बरोबर होते. झालं आपल्या देखत. आमचा एक दोस्त भारतवारचा लंगूट, चांगला मित्र, गरीब माणूस, तर ह्या महिन्यातच घर बांधलं. सपना असा गेला बुवा निघून. पोरं असं असं बघायचं काय बघू. तुम्ही ऐकले नाही? काय काय गोष्टी माणसानं ऐकावून काही सोडून द्यावं. लक्षात. चला ते धनी मरतो. चौथा महिना काय? ज्येष्ठ आषाढ. श्रावण महिना चांगला. भाद्रपद महिना बोंबा बोंब शिमगाच कितीचा. भाद्रात बोंबा बोंब राबकीचे हे ते लाता येईल खेळा दणका दणकी, मोठा गंज लावायचा, लठवून भाडून बाहेर निघायचं. ते आमचं तसंच चाललंय बा. इथं तुम्हाला कीर्तन सांगायलो, पण त्या घरामध्ये बोंबा बोंबच आमची. खरं सांगायला काय होय का जमतच नाही ती एकुल्याकाच. आणि खरं तर प्रेम खरं, पण बोलण्यात जमणारच नाही. ते घराचा परिणाम. माणूस दोषी नाही. श्रावण महिना, भाद्रपद महिना कल्हो, आश्विन महिना. आश्विन महिना का तुम्हाला लक्षात आला का? आश्विन महिन्यामध्ये त्या घरामध्ये संतती वाचत नाही. गर्भपात होतो त्या बाईचा. होणारच. आमच्या घरात असंच व्हायला तसंच व्हायला. त्याचं कारण बांधल्याचं फळ आहे. ते महिना चांगला नाही, लक्षात ठेवा. कार्तिक महिना चांगला नंबर 1. आता ह्याला ते चांगला नाही म्हणलं तुम्ही थेट राहताल की नाही? मला खरं म्हणलं खोटं म्हणलं महाराज? खरं म्हणायलो. मार्गशीर्ष त्याच्यापेक्षा उत्तम. त्या महिन्यात बांधू शकता हे की नाही? काय मार्गशीर्ष. पौष महिना, ही गोष्ट मी सांगतच नाही. पौष महिन्यामध्ये बाई घरात राहतच नाही, पळतच राहते, पळतच राहते. टुमनुक 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 व्यभिचार करते. विठ्ठल महाग महिना. महागच ते, जास्त महाग. थोडक्यात पटकन सरळ तुम्हाला घेऊन बोलायलो मी. आपली बैठक बसवा सावलीला, रठ्ठावर सांगतो बरोबर आहे कसं होते काय होते ना गेली. पण आता हे कीर्तनात बोलायचे. थोडं घर शिकवायलो. लक्षात ठेवा. कशा करता? मोदीचे घरकुलं आपल्याला भेटलीत आणि तुमचं नुकसान होऊ नये इमानदार देवाची शपथ घालून, लेकराची शपथ घालून, बायकोची शपथ घालून सांगायलो. सांगितलेलं ह्या महिन्यामध्ये घर बांधू नका. माघ महिन्यामध्ये धोका आहे. उगत दुखणं लागायला सुटून काहीतरी दुखायला माणूस जाणार, काहीच कळणार नाही. फाल्गुन महिना बोंबीचा, बोंबलायचा.
नंबर 1चा महिना आहे. या महिन्यामध्ये अवश्य तुम्ही घर बांधू शकता. तुमच्या घरामध्ये आनंद होईल बर का. संपत्ती येईल. सगळ्या गोष्टी फाल्गुन महिन्यामध्ये. दिसायला बोंबीचा महिना आहे पण सगळ्यात नंबर 1 फाल्गुनामध्ये घर सुरू करा. फाल्गुन झालं की चैत्र गाई म्हशी, वैशाखात धन. 3 महिने एवढे उत्तम आहेत तुम्हाला घर बांधण्याकरता. कोणत्या वेळात कोणत्याही महिन्यात घर बांधायचं नाही. म्हणून तुमचं घर तुम्हाला मी शिकवायला लागलो आणि मी त्याच्यावर सध्या आरूढे. आम्हाला घर करून मिळालंय पण मुलाला त्यानं मान्य केलं माझं. पण ह्या महिन्यामध्ये घर बांधायचं नाही कारण हे दुःख होतंय लक्षात ठेवा. म्हणून मोठमोठे वाडे ओस पडले, मंदिरासारखे वाडे, त्याच्यात कोणी राहायला तयार नाही. त्या मागच्या लोकांचे काय कळतच नव्हतं ना. आता ज्ञान झालंय म्हणून कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आता देह पाहू कोणाचं आहे. हे घर एक सांगितलं तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांचं घर सांगितलं, देवाचं घर सांगितलं बर का. आणि आता आपलं राहतं घर शिकवायलो मुद्दाम. काही बोलून काही लोकांना काही सांगून जायचंच नाही. थोडं तरी तुम्हाला कळावं मग झालं खरं कीर्तन. विठाला हा देह कोणाचा, हा देह कोणाचा आहे. हे उष्ण आणलेले पडके देह आणला 5चा उष्णा. तुम्हाला सुद्धा माहिती पण मला काय ते सांगायला हवं की नाही म्हणून मीच रटून सांगायला. 5 जणांचं उष्ण आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता श्लोक देऊ का त्याच्यावर. भूमीरापो खलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती अष्टधा प्रकृती आहे. त्याच्यामध्ये देह आहे. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 तत्वानं बनलेला हा पुतळा आहे. पण याच्यावर विश्वास ठेवू नका, याच्यावर भरोसा ठेवू नका. याच्यानं तुम्हाला देव होता येईल, सगळं चांगलं होईल पण विश्वास ठेवू नका, घातकी. हो नाशिवंत देह नाशिवंत देह शरीर नाश काही. दररोज आपण किती याला निर्मळ ठेवतो म्हणून बरे. बैलामध्ये आपल्यामध्ये काही अवस्था नाही. बैला आंघोळ नाही म्हणून 15-20 वर्षात जाते. आपण आंघोळ बिंघोळ सगळं करतो याला नीटनीटक खाकरून
अमर अमर आहे अमर आहे पण अमर नवये रोज भलतच काम लावायले आणि निर्मळ हात देव बरं का पुन्हा निर्मळ दुसरा देव दुसरा नाहीच. त्याला स्वच्छ ठेवा त्याला निर्मळ ठेवा. हो हो इथं देव येतो. चांगलं बी ते ओखटे ना चांग वखट नाही चांगलंही नाही. तुका म्हणे वेग करी हरी भजनी नाही हे चांगलंही नाही वाईट बी नाही. हे असं दोन हे असं द्विदल धान्य असतंय ना तसं हे ह्याला तसं नाही सोकवायचं नाही. सोकवायचे कार्यापुरती पाचार आहे कार्यापुरत्याचा सोक पुरवायचा आहे पण आसक्त होऊन तिथे कदा काळी आसक्त राहू नका. हो या देहावर चालला आता देह तव पाचाची झाली प्रमाण देडो कर्माचे गुणी गुंथरे भतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. त्याच्यावर 50 वय येतात. मला एक म्हणून दाखवलं का तुम्हाला 50 काय केलं. अहो लग्न होऊन त्या केला 11.5 वर्ष संसारात लग्न सावधान होऊन लागलो बॉम्ब राहिला सहज नाही तिकडं तसं काहीच नाही. हा जबरदस्त काम पाहिजे बक्कळ पाहिजे तो थोडं बोलता येते नाही का त्याचा अभिमान द्या तसं काहीच नाही आपल्याला. देह तव पाचाची 5 पण जन्म मृत्यू मध्ये आलाय 5 पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या खटक्यामध्ये पडलं हे. हो चांगलं तेवढंच येईल वाईट बी हे तुम्हाला कल्पना आहे पण पुन्हा पुन्हा ऐकून घ्या. काय बिघडलं हा सुधारणा होती आपली बळकटपणा येते आपल्याला. काय बिघडलं पुन्हा पुन्हा है की नाही. रूप पाहता लोचनी येऊ द्या ना दररोज भजनामध्ये. काय बिघडलं परिवर्तन होते उजाळा होते माणसाला शांती मिळते असा प्रकार आहे. एवढं सुंदर शरीर असणार. बर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीरी साध्य होय केले शरीरी साधिले परब्रह्म. हे कोणाचं शरीर स्त्रीचा असो पुरुषाचा असो परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याची ताकद या शरीरामध्ये आहे. म्हणून याचा भ्रम सत्य सोडून द्या. भ्रम सोडून दिलं म्हणजे तुमचं कल्याणच आहे लक्षात ठेवा. उदास राहा जो या देहावरी उदास व्हायशी आपण उकिता जैसा बिडारी बैसलासी. प्रवासी कसं उदास राहायचं. प्रवासी संध्याकाळी येतो आपल्या घरी धर्मशाळेत म्हणा किंवा आपला मित्र म्हणून येतो पण त्या घराची चिंता करते का ती नाही. धर्मशाळा जाळच पडले इथं लाईटच नाही इथं खिडकीच पाहिजे कशाला. संध्याकाळी झोपायचं सकाळी बोंबलत निघून जायचं सबेरी वाडीशी गाडीशी चले जाएंगे ते कशाला विचार केले. तसं याला ठेवायचं लक्षात ठेवा. जो देहावरी उदासू आयशा परी उखता जैसा बिडारी बैसलास. तशी भावना संपूर्ण ठेवायची. स्त्रीवरही तीच भावना. श्लोकच आहे असा बर का. ते श्लोकावर 5, 6, 7, 8 ओळ्याच तशा. मुलं कशी सांभाळायची स्त्री कशी सांभाळायची देह कसा सांभाळायचा हे शहाणपण आहे हो. हे ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. तुम्हाला कोण म्हणलं घरदार सोडा. घरदार सोडून आणि बोंबलत तिथंच आलोत ना हे नाही. सगळं सोडून दिलं पुन्हा तिथंच लागलं यायला असं पण सोडायचं काहीच नाही आणि धरायचं सुद्धा काहीच नाही. असं मनामध्ये राहायचं झालं कामच झालं आहे की नाही. जास्त कोणतंच नाही. अतिवर्ज्य जास्त बोलणं नाही आणि कमी बोलायचे नाही कामापुरत. सगळ्या गोष्टी अशा शिकवल्या ज्ञानेश्वरी मध्ये बर का. अन्न कसं खावं किती खावं किती बोलावं कसं बोलावं आहे हे सगळं तुम्हाला तुमचं संरक्षण होण्यासाठी तुम्हाला शांती मिळण्यासाठी आहे.
असा हा प्रकार. म्हणून देह तो पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. मग शिल्लक काय राहिले? काहीच नाही. मग शिल्लक काय? ते राहवलं. देह गेल्यावर शिल्लक आहे ना. कोण? आत्मा. हा, काय नाही, आत्मा शिल्लक. मग आत्माची व्याख्या काय? ह्या शरीरामध्ये कळती प्रत्येकाला. ह्या शरीरामध्ये आत्मा कशाला? सकळ ना निष्कळू. सकळ ना निष्कळू याचा अर्थ काय होते? ज्ञानेश्वरी आहे बरं. सकळ ना निष्कळू. सकळ म्हणजे सगळंच आहे नाही. सकळ ना आला बरं. ना निष्कळू. निष्कळू म्हणजे काय? सकळ नसल्याला जी वस्तू आहे. तुम्हाला निर्गुण परमात्मा समजावून सांगायलो. काय याने बोललं मी? हो, डोंबराचा खेळ आहे काही? नाही. हो, सकळ म्हणजे पूर्ण बाटली आली. लक्षात ठेवा. निर्गुण कशाला म्हणतात? जे शब्दावर जाऊच नका. आज प्रॅक्टिस करून दाखवायला तुम्हाला निर्गुणाची. लक्षात ठेवा तुम्ही. लक्षात ठेवायलाच पाहिजे. तर माणसाला खऱ्या वस्तूची ओळख होत असते. लक्षात ठेवा. असा प्रकार निष्कळ. सकळ ना निष्कळू. वस्तू नाही आणि वस्तू आहे. सकळ म्हणजे पूर्ण आली आणि निष्कळ म्हणजे नाही आहे. अशी जी वस्तू आहे ती काहीच नाही. मी आहे असं म्हणणं तो काहीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून सकळ ना निष्कळू, आकळणात क्रिया शिळू. त्याच्यात कोणतीच क्रिया नाही. कृष्णा स्थूळू. स्थूळ म्हणजे जाड, कृष्ण म्हणजे पातळ किंवा उसरी सारखी, आणि स्थूळ म्हणजे शेंगाय वारकासारखी. डबर बी नाही, पातळ बी नाही. कृष्णा स्थूळ निर्गुणपणे कया परी पार्था. हे अर्जुना, त्याला निर्गुण वस्तू म्हणतात. आहे बी नाही बी, तिच्या पत्ता लागत नाही अशी जी बाजू तिला निर्गुण म्हणतात. किती अवघड आहे. निर्गुण म्हणलं की माणसाला काहीतरी मोठं दिसते. काहीच नाही. उसरी नाही, डबर नाही, हलके नाही, जड बी नाही, उजळ बी नाही, काळे नव्हता, काळा गोरा खुजा ठेंगला, स्वरूप सुंदर आंधळाना देखला, ते तकायची जीव शिव भावना. हे तिचं नाव आहे निर्गुण वस्तू. विठाला असं कळणं म्हणजे आत्मा आणि अनात्मा कशाला म्हणायचं याची ओळख होती या ज्ञानानं. आत्मा आणि आत्माना, आत्मा आणि अनात्मा. आत्मा एक दृश्य वस्तू, अनात्मा आदर्श वस्तू. आत्मा आणि अनात्मा, आत्मा आणि अनात्म्याची ओळख करून घेण्याची ताकद या ज्ञानाला येते. म्हणजे महाराज निर्गुण वस्तू ही शिल्लक राहते. येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनम प्राप्ती होती स्थित्वा शामंत काले ब्रह्मनिर्वाण होती. त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. हे आता बोललो का, त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. तसं देवाचं नाव घेतल्याने ब्रह्मस्थितीची प्राप्ती होती. म्हणून महाराज म्हणले, काय म्हणले? विठ्ठल कारे. नाही, भ्रमधरशी या ध्येयाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. विठ्ठल टाळे विठ्ठल बिंडी,
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. दिंडी म्हणजे दिंडी का दिंडी. दिंडी म्हणजे ती विना विण्याला दिंडी म्हणतात. की विना असलं तर दिंडी खरी बरं का. भजन खरे ते वाजू न वाजू पण हे खोड पाहिजे त्याला दिंडी म्हणतात. लक्षात ठेवा विण्याला दिंडी म्हणतात. लक्षात ठेवा. विठ्ठल टाळ हे आता सगळी टाळ. विठ्ठल दिंडी आणि इथून बरं का तेवढी गरज नाही. ही कला आहे मोठी. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठला वगा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुका विठ्ठल 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 वाणी अमृत ही संजीवनी सभूमी विश्वतो व्रता अतिष्ठत दशांगुला असा परमात्मा. 10 अंगुले ज्याची हवा आहे तो परमात्मा. आपली 100 झाली. जेवतोस 20 पळतोस 40 म्हणून लावलं की दंत वाढ होती. त्याला वाढायची गरज नाही. त्याला फक्त 10 अंगुले. सभूमी श्वतो व्रता अतिष्ठत दशांगुला क्षीरसागरवासी परमात्मा. बर का हे लोक माजले म्हणून खाली आला. लक्षात ठेवा. कुठला आहे तो. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी धीर ध्यान गम्यं वंदे विष्णुं भवभयारं सरलोकैकनाथं. तो विठ्ठीवरला उभा पांडुरंग. लक्षात ठेवा. कुठला नाही. क्षीरसागरवासी. बर काय. मही दाटली आसुरी म्हणून गोखळामध्ये आला आणि तो पंढरपुरामध्ये आला. पुंडलिके केला गोवा पुंडलिकानं अशा प्रकारचा आणला. आला त्याच्याकरता आणला म्हणून त्या विठ्ठलाचं नाव घ्या. विठ्ठल म्हणजे विठ्ठल. वि म्हणजे ब्रह्मदेव. ठ म्हणजे नीलकंठ. ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्म विष्णू महेश तिघाचे नाव. दुसऱ्या कोणत्या देवाला जायची गरजच नाही. एक नाव घेतलं की तिन्ही देव आलेच पाहिजे. विठ्ठल. वि म्हणजे विधी करताच. ठ म्हणजे नीलकंठ. ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्म विष्णू महेश ह्या तिन्हीचं एक नाव म्हणजे विठ्ठल. तिन्हीचं नाव काय विठ्ठल. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे काय साधी गोष्ट नाही. तिन्ही देवाचं एक नाव त्याचं नाव विठ्ठल. लक्षात असा हा परमात्मा. म्हणून भ्रमधरशी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. पुष्कळशे प्रमाणात विठ्ठलाचे सगळंच कळते. हो. विठ्ठल नाही जय शैली वाया का जन्मले संसारी. विठ्ठल नाही जय देशी स्मशान भूमी ते परेशी. विठ्ठल नाही जय नगरी अरण्य ते अरण्य जाणावे. हा विठ्ठल म्हणजे अरे गुरुगम्याची येची कोण. गुरु खरं एक शिकतो ना. खरा गुरु गुरुगम्याची एकची खुण एक विठ्ठलाची जाण. विठोबा कुमार
विठ्ठल लक्षात बसला का? तुला कळालं का विठ्ठल? विठ्ठल म्हणजे येण्यात लोकांना येण्यात वाटते. विठ्ठलाचा काहीच नाही फायदा. काय नाही फायदा नाही. कच्चा गडे तू कच्चा आहेस. थोडा राग येऊ दे लोक. थोडा कच्चा नवीन आहे. हा तुम्हाला आज टमरेल महाराज आहे बिन पैशाच दिलं ठेवून आमच्या संग. जाऊ दे नाही मजाने बोलायला. तुम्ही बोला मला मी तुम्हाला बोलतो. प्रेमाची भाषा आहे आपली. होय होय मग महाराज आहे की नाही? असा प्रकार काय वाटू देऊ नको तुला. मी लईच कमी बोलायलो तुझ्यावर उडी यायची माहिती. येडपट महाराज आहे. महाराज नाही महाराज. कीर्तन करीस तरी कीर्तनकारची होशी परी वैष्णव न होशी अरे मुडा अरे जना. महाराज कशाला करेल ते काय नोही महाराज परिपाये बीज शुद्धांगी. माऊली एकच महाराज समाधी संजीवन हरिपाद. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले शक्यता कमी आहे. बुळकांडी आहे महाराज सगळं झाकूनच ठेवायला. बुळकांडी आहे खरे का? मग तुम्ही आम्ही बेसरम काम झालो नाही. हो मी साधा महाराज बा दोनदा वाचतो त्याच्यात. लय चतुर. हो पंढरपूरला चला म्हणजे महाराज. तसे म्हणजे पंढरपूरला गेले की मोठ्याने बोंबलत ते याचा बरोबर काटा काढता येते. विठ्ठल म्हणून चंद्र भागीत मी गेलो पंढरपूरच 31 वर्ष गेलो नाही मी. त्या कडूच ओळखीनं म्या त्याला पटलं बोंबल्यानं. 31 वर्ष गेलो नाही. नरशिवापुढे सत्य बोलावलं बाळा हातात घेऊन. साधा माणूस दोनदा वाचलो. काय असा प्रकार आहे. तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? बनवा बनीचे धंदे कोणी ओपनच करीना ना. ओपन करावं ते शूट व्हावं लागते. काय असा प्रकार नाही. भेसळ आहे. माझा संशय आहे ते आहे किंवा नाही ते देवाला माहित. पण शक्यता कमी. लक्षात ठेवा असं होऊ शकत नाही. रामामध्ये काय ताकद नव्हती. काय नव्हती. एवढा मोठा रावण खलास केला त्यानं. 14 चौकड्याचं राज्य. त्याला घरं किती होती? 1,00,000 घरे काशा आणि तांब्याची. अशुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी खऱ्या सोन्याचे घर होते रावणाला. एवढा मोठा रावण त्याचा काटा काढला. त्याला नाही विमानात गेला. ती ब्रह्म असून गेला नाही विमानात. है आपल्याला जास्त बोलायचं नाही. आणि आता कोणी काही करणार बी नाही. कुठं कोणाला अपेक्षा राहिली त्याची? खऱ्याची अपेक्षा नाही. सगळं आबोजलं कुत्रे चपात्या खायलं. विठ्ठल दुसऱ्या चरणात महाराज म्हणाले पडवून जाईल.
याच्यावर मस्त प्रमाण आहे आपल्या काकड्यात. बेस्ट नंबर 1. जाईल जाईल हा नरदेह मग कैचा उठा जागे भारी आता पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकली आता जन्माच्या. आणि त्याच्यात क्वचित उठा साध संत साधा फुले हित जाईल हा नरदेह पडून जाईल कलेवरी. फिट्ट बसलं का नाही प्रमाण? ते आबत बसू कसं बसलं बसलं का नाही? वळीमध्ये बसलं का नाही? हा असं व्हावं लागते. पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पा सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिवळ पाणी जपता हे वारंवार. सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची विठोबा रखुमाई. शेवटची चार घ्या. आलं शेवटचं घ्या.
विठ्ठल विठ्ठल जयाच्या माझी आला दृष्टीभोगी माझी जीव जयाचा मन संकल्प माझा चिवाई
माझ्या भक्ती विन जयाचे रीती नाही सवय, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, पाप येऊनी मूड मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावी उकिते मज उपिजे चित्ते, गर्भ ओळू उद्यमाचे कोणाही नेणे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, जयाच्या वाची माझ्या नाम दृष्टीभोगी माझे चिरूप. झालं का? मग तिथं मी उभा आहे, तिथं नामघोष आहे, तिथं मी उभा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. योग साधनानं ती व्यक्ती प्राप्त होती, जिथं नामघोष बरवा करी तू माझा. ज्या ठिकाणी माझा नामघोष चाललेला आहे, माझी आत्मचर्चा जिथे, नारदा मी उभा तेथे, आप तरी कोण बडाय. खूप ज्ञान झाले तुम्हाला. आपण देव साध्य करून घेतला, खरंय, हे खरंय, पण बाकीच्याच बघ ना, तू झालं काम, या बाकीचे कर पहा ना, आमच्या सगळ्याचे काम व्हावं, तसा हा प्रकार आहे. म्हणून ही झालेली सेवा नरसिंह साम्राज्य प्रभूच्या चरणी अर्पण करून सेवेला पुढे स्टाफ देऊ. बर का, या वया मुद्दाम तुम्हाला म्हणून दाखवल्या आहे की नाही. काय का आता एका गोळीचा कुठं अर्थ सांगायला, कितीतरी आपल्याकडे भांडवल आहे, पण ते भांडवल सगळं ठेवता येत नाही आणि टाइम बघावा लागते. तुम्हाला थंड झाल्यासारखं वाटायला काय? थंड नाही, नाही 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 बाबा, बरं वाटलं का नाही? आता जरा मनात गार वाटायली का? इकडे बघा गार कसं चालू, ही समाधी बघा, है की नाही? आपलीच माणसं म्हणजे आनंद आहे ना. अरे हे का तुमच्या म्हणून घरादी नाही, बरावं लागला फेला मोठं बरं, हे आनंद आहे. रात्रंदिवस तेच चालले, पडेल या वळण इंद्रिया बर आरामशीर बात. किती भाग्यवान आहे, किती भाग्यवंत आहेत तुम्ही. हो, काल भरासवाड्यामध्ये राऊत महाराजांना भाग्यवंतावर एवढं गोड होती का? अरे गेलं मग मालक यायची टाइम आणि तुम्ही गेले बिडी वडायला, आणि मालकाची चक्कर आली शेतात, गडी गेला बिडी वडायला. सगळा फैसला तिकडेच गेला की वेळभर काम करून कायच उपयोग नाही. काय मजा आली, हो, असा आनंद उडाला. हो, मस्त मजा आली. हो, खूप खर्च झाला आणि महात्मा बी चांगला. भाडव्यापासून गेली ती, भाडव्या तोंडातून मला लोक म्हणत महाराष्ट्र तरी देऊ नका, गप केलं त्याने, गपची पण दुसरीकडे गेला. मग पण भाडव्या शब्द गेला कीर्तनात. पहा, आहेत की नाही लोक जगामध्ये, आहेत की नाही? मग काय आपण थोड नाहीत, पुष्कळ लोक पडलेत. असा हा प्रकार आहे. चला, करेल ते बैल, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले असे किती. ज्ञानेश्वर महाराज झालं नाही का? हो, सगळ्यांना माझी नंबर विनंती, सर्वांनी आता टाळी वाजून भजन करायचे. माझ्या विठोबाचे नाम 88 विचारा. महिला मंडळी सुद्धा म्हणा. हो, महिला मंडळांनी विनंती, वरी हात करू लागत. हा वरी हात करायचा अधिकार नाही तुम्हाला, पण काय काय महाराज लोक म्हणतात टाळी वाजवा. त्याला बाद नाही. फार मोठं मोल आहे, फार त्यांच्याजवळ इज्जत आहे. ब्रह्म तयार करण्याची ताकद तिच्यामध्ये. हो, तिला कमी समजू नका. जी वस्तू तुमची आहे ती तुमची, इतर नाही. हा, लक्षात ठेवा. म्हणून महिला मंडळीने वरी हात करू नका. आहे सगळ्या आपल्या, त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणण्याशिवाय राहू नका. आणि पुरुषानं मात्र हा कर टाळी बोला, मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सर्वांना पाठे, सगळ्यांनी वरी हात. वासुदेव वाहुनी टाळी, पातके गेली अंतराळी, वासुदेव वनमाळी, कीर्तन करू ब्रह्म मेलिगा. विठ्ठल विठ्ठल. Oh
एक फार मोठा व्यायाम आहे बरं का. देवाला टाळी वाजणं म्हणजे आपल्या शरीराचा व्यायाम आहे. हृदय ग्रंथी आहे नी ती हृदय ना ते कमी जास्त कुठं जर बंद पडलं ना रक्त वाहिन्या ह्या वाहिन्या तयार होतात, झट झट काम करतात. हो तुम्हाला ते काय बीपी म्हणतात ते राहणारच नाही. बीपी होणार नाही, लक्षात ठेवा. बीपी बरोबर राहावा याच्याकरता अशी जर टाळी वाजली हृदय ग्रंथी म्हणजे शिरा असणारा इथं येऊन भेटतात. सगळं जंक्शन इथं पूर्ण जंक्शन. त्या शंकराने दिलं नांदेडला मोठा होता बुवा. काही कधीच मोठे माणसं फक्त शेणच खात नाही, सगळं करतात. काय माय पुण्यासारखं जंक्शन भारतामध्ये गाजलेलं त्यानं खलासच केलं आणि नेलं नांदेडला. काय कमी होती काय? अहो तुमचं भरपूर असल्यावर तुम्ही कशाला एवढी वड करायची? आणि पूर्ण वसत पडली, पूर्ण हे वाडे गिडे सगळे घार झाले, काहीच नाही. असा प्रकार आहे. म्हणून ही टाळी वाजली. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगिताची आठला हे मिळवणी गावा गोविंद. ज्ञानाला किंमत आहे पण ते गिळायचे आणि टाळी वाजून भजन करायचे. भजतीया भज्य यज्ञिकाचे याज्य एव जे पूज्य सकाळ सदा यजन याजन आदयन दान प्रतिग्रह ही प्राप्ती ह्याला होत्या. ही शास्त्रीय भाषा आहे. हे प्रवचनाचा विषय लक्षात. असा प्रकार आहे. म्हणून ही माझी झालेली सेवा नरसिंहाच्या अर्पण करून सेवेला पुरस्कार देऊ आणि एकदा आणखीन एकदा तुमच्याकडून भजन करून घ्यायचे. चांगलं भजन करा. अगदा अभंग म्हणून दाखवतो. काय भ्रमधरशी या देहाचा विठ्ठल मने कारे वाचा, पळून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पा सार. सार म्हणजे लोणी, आणि ते लोणी तोंडामध्ये कडवायचे. आणि तोंडात कडीलं लोणी की मग बघायचंच का कडकड कडकड कडा म्हणून असा सुगंध सुटते. पिकले शिंदे कडूपण आणि आम्हा केले पांडुरंगी आणि निस्त देवाचं नाव घ्यायचे. कलियुगा माझी हीच थोडी नाम संकीर्तनावरी चहुवर्णा मुक्त करी तेथल विचारी स्त्री शूद्र सकाळी येते आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरी नामे सोप साधन. असं साधन ह्या साधना कलियुगामध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवंत आहोत. तुकाराम तुकाराम.
Hare